तर आता पाहू दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडर या घटकावर आधारित TET परीक्षेत जे प्रश्न विचारला होता तो पाहू। बघा, स्वरालीचा 7वा वाढदिवस 13 डिसेंबर 2013ला शुक्रवारी होता, तर तिच्या जन्मदिवसाचा वार कोणता? तर बघा, आता मी तुम्हाला समजण्यासाठी शुक्रवार 13 डिसेंबर 2013 आणि कितवा वाढदिवस आहे तर 7वा, तर अशा प्रकारे मांडणी केलेली आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला तिचं जन्माचं वर्ष कोणतं आहे ते समजेल। 2006ला काय होतं, तिचा जन्म येतो। कधी कधी आपण घाईमध्ये 2007 असंच हेच पकडून चालतो मित्रांनो, तर अशा पद्धतीने लिहिलं तर तुम्हाला सोपं जाईल। म्हणजे तिचा जन्म कधी झालेला आहे तर 13 डिसेंबर 2006ला झालेला आहे आणि वार कोणता आहे, आता 7व्या वाढदिवसा दिवशी शुक्रवार आहे। तर बघा मित्रांनो, ज्या वेळेस आपण वार काढतो त्यावेळेस जर साधं वर्ष असेल तर आता बघा, जर इथंच लीप वर्ष नसेल आणि साधं वर्ष असेल तर 13 डिसेंबर रोजी जर शुक्रवार असेल आणि साधं वर्ष असेल तर पुढच्या वर्षी काय होणार आहे, त्याचं शनिवार येणार आहे। परंतु तिथंच जर लीप वर्ष असेल आणि 13 डिसेंबर दिवशी शुक्रवार असेल आणि लीप वर्ष असेल पुढचं, तर काय येणार आहे तर पुढच्या वर्षी शनिवार न येता रविवार येणार आहे। लीप वर्षामुळे काय होतं तर एक दिवस वाढला जातो। तसंच बघा, आता 2012 हे काय आहे, लीप वर्ष आहे। आता इथं मित्रांनो आपण पुढे जात नाही, आपल्याला पुढचं विचारलेलं नाही आहे, मागचं विचारलेलं आहे। बर्थडे आहे आणि मागचा जन्मदिवस विचारलेला आहे, म्हणजे आपल्याला उलट यायचं आहे, मागं यायचं आहे। म्हणजेच आता बघा, शुक्रवार आहे तर इथं लीप वर्ष आहे, म्हणजे आपल्याला 2 दिवसांनी मागं यायचं आहे। लीप वर्ष असल्यामुळे 2 दिवसांनी मागं येणार, म्हणजे शुक्रवार 2 दिवसांनी मागं आल्यावर काय येणार, गुरुवार आणि बुधवार येणार, म्हणजेच इथं काय येणार तर बुधवार येणार। तसेच पुढं काय आहे 2011, म्हणजे हे लीप वर्ष आहे का तर नाही, तर मग आपण 1 दिवसांनी मागं येऊ, म्हणजे इथं काय येणार मंगळवार येणार। त्याच्यानंतर ना 2010 हे सुद्धा लीप वर्ष नाही आहे, म्हणजे अजून 1 दिवस काय येणार आपण मागं येणार, सोमवार आला। त्याच्यानंतर ना 2009 1 दिवस मागं येऊया, म्हणजेच रविवार आला। त्याच्यानंतर बघा 2008 हे 8ला काय होतं तर 4ने पूर्ण भाग जातो मित्रांनो, म्हणजे 2008 हे काय आहे लीप वर्ष आहे, म्हणजे आपण इथं काय होणार 2 दिवसांनी मागे येणार मित्रांनो। म्हणजेच इथं काय येणार मित्रांनो, रविवार नंतर शनिवारच्या ऐवजी काय येणार तर शुक्रवार येणार। त्याच्यानंतर 2007 1 दिवस मागे म्हणजेच गुरुवार येणार। त्याच्यानंतर 2006 1 दिवस मागे म्हणजे काय येणार तर बुधवार येणार मित्रांनो। समजलं, इथं आपण मागं का आलेलं आहे, उलट विचारलेलं आहे म्हणून मागे आलेलं आहे। ज्यावेळेस पुढचं विचारलेलं असतं त्यावेळेस 1 दिवस किंवा 2 दिवसांनी पुढे जातो, म्हणजेच याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो, बुधवार हे येणार आहे। तिथं पर्याय समजलं का मित्रांनो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।